सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण तूळ राशीच्या पत्रिकेतील प्रेमविवाहाचे विशेष योग समजून घेणार आहोत. कारण आजच्या काळात प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो. मग की माझा प्रेमविवाह होईल का की अरेंज मॅरेज होईल? माझा जोडीदार कसा असेल आणि आमचं नातं कसं टिकून राहील? आणि सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणजे आमचं वैवाहिक आयुष्य कसं राहील? काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत जातात आणि आता लग्नाची, विवाहाची संकल्पना देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात बदलताना आपण पाहत आहोत. एकेकाळी लव्ह मॅरेज एकतर खूप कमी होते आणि झाला तर त्याला प्रचंड विरोध होत होता. अगदी जणू काही त्या व्यक्तीने गुन्हा केला अशी परिस्थिती तेव्हा निर्माण व्हायची. पण आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. आता लिव्ह इन रिलेशनशिप आहेत. असे अनेक वेगवेगळे प्रकार आलेले आहेत आणि आता प्रचंड विरोध कमी झालेला आहे. लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याची किंमत कळायला लागलेली आहे. अजून एक विषय कसा होता, प्रेमविवाहही चालेल, फक्त मग तो आपल्या जातीतच हवा, आपल्या धर्मातच हवा, अशाही खूप धारणा आत्ताही चालू आहेत आणि तेव्हा जरा जास्त होत्या. पण आता आपली युवा पिढी स्वतः निर्णय घेतात आणि पालक ते स्वीकारतात आणि स्वीकारणं ही अत्यंत काळाची गरज आहे. प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असतं. त्याला त्याचं आयुष्य जगायचं असतं. त्याच्यामुळे काही गोष्टी या विचारांनी, सवयींनी बदलणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण इथे तूळ राशीच्या पत्रिकेचा विचार करतोय, प्रेमविवाहाच्या योगांचा विचार करतोय. त्याचबरोबर जसे जशा चांगल्या बाजू आहेत, तशा वाईटही बाजू आहेत. तर तुमची प्रेमात फसवणूक होईल का? जर काही तुमच्याकडनं चुका झाल्या, तर त्याचे परिणाम किती मोठे होतील? असे काही तुमच्या पत्रिकेत योग आहेत का? याही गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. आजकाल अजून एक गोष्ट दिसतं, की आता सध्या सोशल मीडियाचं जग आहे, मोबाईलचं जग आहे. त्याच्यामुळे प्रेम व्यक्त केलं जातं, पण त्याच्यात आकर्षण खूप असतं. कारण एखादं असं सोशल मीडियावर एखादं छान चित्र असतं, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. त्याच्यामुळे हे प्रेम आहे की व्यवहार आहे हे समजणं अत्यंत कठीण आहे. कारण प्रेमात लोकं पडतात तेव्हा आकर्षण असतं. प्रेम ही एक भावना आहे, इमोशन आहे. त्याच्यामुळे भावनेच्या भरात तुम्ही वाहत जाता, पण तेव्हा प्रॅक्टिकल विचार होत नाही, की बाबा त्या समोरच्याची आर्थिक स्थिती काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं घरदार आहे की नाही, त्याला नोकरी आहे की नाही, त्याचं कुटुंब कसं आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रेमात पडताना कुठल्याही माणसाचा विचार होत नाही. आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा फसवणूक होते तेव्हा इथेच खरा प्रश्न निर्माण होतो. कारण आता तुम्ही लक्षात घ्या, सोशल मीडियावर आता एआयचं जग आहे. त्याच्यामुळे एआय थ्रू अनेक चित्र, अनेक पिक्चर्स केले जातात. त्याच्यामुळे आपण अति फसतो. आता जर आपण ज्योतिषाच्या दृष्टीने बघितलं, तर पंचम भाव हा प्रेम आणि प्रणयाचा भाव आहे आणि सप्तम भाव म्हणजे 7वा भाव. इथे 7व्या भावावरून आपण विवाहाचा विचार करतो आणि जर पंचम आणि सप्तम यांचे एकमेकांशी जर योग होत असतील, तर नक्की तुमच्या पत्रिकेत प्रेमविवाहाचा योग असू शकतो. आता जर तुम्ही प्रेम केलं, पण प्रेम घरात सांगायला, 4 लोकांना सांगायला तुमच्याकडे प्रचंड धाडस लागतं आणि ते धाडस आपण तृतीय भावावरून पाहतो. आता जर हे प्रेम आहे, धाडस दाखवलं, पण तुमच्या इच्छा इथे पूर्ण होणार आहेत की नाही? तर इच्छापूर्तीचं स्थान आहे 11वं स्थान. त्याच्यावरून आपण इच्छा पूर्ण होतात का पाहतो. आणि तुमच्या प्रेमविवाहाला तुमचं कुटुंब साथ देईल का? हे आपण द्वितीय भावावरून पाहतो. शुक्र ग्रह काय आहे? तर तो प्रेम प्रणयाचा ग्रह आहे आणि चंद्र ग्रह हा तुमचा मनाचा कारक आहे आणि मंगळ काय आहे? धडक ॲक्शन आहे आणि राहू काय आहे? तर अनकंडिशनल प्रेम आहे. ठरवलं आणि करून टाकलं आणि गुरु महाराज तुमच्या नात्याचं प्रोटेक्शन करतात, संरक्षण करतात. या सगळ्या गोष्टींचा आपण आता प्रेमविवाहाचा जेव्हा विचार करतोय, तेव्हा गोष्टीचा विचार करणार आहोत. आता आपण तुळ राशीची थोडीशी थोडक्यात माहिती समजून घेऊया. तुळ रास ही वायुतत्वाची राशी आहे. तुळ राशीचा राशी स्वामी शुक्र ग्रह आहे. सगळी भौतिक सुख आणि नात्यांमध्ये संतुलन ठेवण्याची जर कोणामध्ये क्षमता असेल, तर तूळ राशीच्या लोकांमध्ये असते. सतत ॲडजस्टमेंट करायची हा तूळ राशीचा अत्यंत सुंदर गुण आहे. तूळ राशीचे लोक कसे असतात? सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे असतात. त्यांना प्रत्येक त्यांच्या नात्याचं अत्यंत महत्त्व असतं आणि ते स्वतःहून कुठलंही नातं तोडायला जात नाही. ते 100% नातं सांभाळायचा प्रयत्न करत असतात. आणि जर आपण पंचम भावाचा विचार केला, तर तुमच्या सगळ्या आवडी, प्रेम प्रणयाच्या आवडी, तुमचं प्रेम कसं असेल, या संदर्भात सगळे विचार आपण पंचमातून बघतोय आणि सप्तम भावामधून तुम्हाला जोडीदार तुमचा कसा मिळणार आहे, जोडीदारासोबत तुमची पार्टनरशिप कशी असणार आहे, याचा सगळा विचार आपण सप्तमावरून करतो. तुळ राशीची जर आपण चंद्रकुंडली किंवा लग्नकुंडली पाहिली, तर 5व्या स्थानात शनी महाराजांची कुंभ रास येते. कुंभ राशी अतिशय बुद्धिमान राशी आहे आणि तुमच्या सप्तमात मंगळाची मेष राशी येते. इथे मंगळाचं कारकत्व आलंय त्याच्यामुळे अग्रेशन 100% आहे.
त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आवड आणि वास्तव यामध्ये खूप फरक असतो. मला जे आवडतं तसं 100% मिळतं असं कधीही होत नाही. पण जर आपण इथे विचार केला, जर तूळ राशीच्या वैवाहिक आयुष्याचा विचार केला, तर तूळ राशीचं आयुष्य हे बऱ्यापैकी चांगलं जातं. आता जर तूळ राशीसाठी आपण प्रेमविवाहाचा विचार करत असू, तर तुमची जर तूळ राशीची पत्रिका आहे, तूळ लग्नाची पत्रिका आहे, तर पत्रिका उघडा आणि पहा. तुमच्या जर तूळ राशीसाठी मंगळ आणि शनी युती तुमच्या पत्रिकेत कुठेही असेल, तूळ राशीच्या पत्रिकेत, तर तुमचा प्रेमविवाह हा नक्की होतो. आणि जर ही मंगळ आणि शनीची युती सप्तमात असेल, तर विवाहात विलंब होतो. कारण शनी महाराज विलंबाचे कारक बसलेले आहेत आणि विलंब होतो तर विलंब होऊ द्या, जास्त घाई करू नका. कारण काय आहे, नंतर काहीतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा विलंब झालेला बरा. आता जर हीच युती पंचमात असेल, तर इथे बऱ्यापैकी विसंवाद असतो. प्रेम होतं, पण प्रेम टिकतं सुद्धा, पण नात्यामध्ये दुरावा प्रचंड असतो, गैरसमज खूप असतात. आता जर हीच युती षष्ठ आणि अष्टमात असेल, तर तुमच्या नात्यात सारखे वाद होत असतात. तुम्ही कितीही ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न करा, नात्यामध्ये गैरसमज हे असतातच. आता तूळ रास आहे, तर तूळ राशीला शनी महाराज हे राजयोगकारक आहेत. तूळ राशीत शनी महाराज उच्चीचे होतात, एकदम शांत असतात. त्याच्यामुळे या राशीत शनी महाराजांचे त्रास थोडे कमी होतात. दुसऱ्या योगाचा विचार करायचा तर सप्तमात शनी आहे आणि पंचमात मंगळ आहे. तर इथे मात्र प्रेमविवाहाचा प्रबळ योग तयार झालेला असतो. पण जेव्हा शनीचा संबंध येतो, मंगळाचा संबंध येतो, तेव्हा 100% विवाहानंतर वाद, स्ट्रगल, संघर्ष हा आहे. कुठेही जावा, आहे ती स्थिती स्वीकारण्याचा 100% प्रयत्न करा. तिसरा योग म्हणजे जर तूळ राशीत शुक्र असेल, म्हणजे तुळेचा शुक्र असेल, सप्तमात शनी महाराज असतील, तरी सुद्धा प्रेमविवाहाचे इथे योग झालेले असतात. आपण आता मगाशीच पाहिलं, की तूळ राशीचा जो पंचमेश शनी आहेत, शनी महाराज हे विरक्तीचे कारक आहेत, विघटनाचे कारक आहेत, वैराग्याचे कारक आहेत. त्याच्यामुळे तूळ राशीचं प्रेम हे थोडंफार रिसर्चवालं असतं किंवा तूळ रास जरी शुक्राची असली, न्यायाने वागणारी असेल, तराजू तिचं चिन्ह असल्यामुळे आपण म्हणतो, की तूळ रास बॅलन्स आहे, न्यायाने वागणारी आहे. पण काय होतं, शनी महाराज असतील, इथे पंचमेश शनी महाराज असल्यामुळे यांना त्रास कमी होतो. पण शनीचे परिणाम यांच्या नात्यामध्ये हळू पोख्तपणा किंवा विरक्ती यायला लागते. सुरुवातीला चांगलं असतं, पण नंतर यांचं प्रेमभावना कमी व्हायला लागतात. आता अजून जर पुढचा योग बघितला, तर तृतीयात शनी आणि भाग्यस्थानात मंगळ असेल, तर नक्की इथे प्रेमविवाह हा होतोच. आता पुढच्या योगाचा आपण जर विचार केला, तर लाभस्थानात शनी महाराज आहेत आणि पंचमात मंगळ आहे. तरी इथे प्रेमविवाहाचा योग हा ठरलेलाच आहे. आता जर आपण तूळ राशीमध्ये पाहिलं, तर तूळ राशीत शुक्र आणि सप्तमात मंगळ असेल, तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग पूरक बनलेले असतात. आता पुढच्या योगाचा जर आपण विचार केला, तर तृतीय स्थानात गुरु महाराज आहेत आणि पंचमात शनी आहे. भाग्यामध्ये शुक्र आणि मंगळ असतील, तरी सुद्धा प्रेमविवाह हा होतो. मात्र येथे मंगळ आहे, शनी आहे, यांची जेव्हा कनेक्शन होतात, विवाह टिकतो, पण वादही प्रचंड असतो. आता षष्ठ स्थानात जर शुक्र असेल आणि सप्तमात शनी असेल आणि याच पोझिशनमध्ये भाग्यात गुरु आणि मंगळ असतील, तर इथे प्रेमविवाह होतो. मात्र इथे शनी महाराजांचा संपर्क येत आहे. त्याच्यामुळे विवाह हा विलंबाने होतो. अशा कंडिशन किंवा अशा पत्रिकेत ज्यांचे योग आहेत, त्यांचे विवाह साधारण 30च्या आसपास होऊ शकतात आणि नंतर यांचा विवाहानंतर भाग्योदय होतो. अशी आपण बरीच जोडपी पाहतो, की लग्नानंतर यांचा भाग्योदय झालाय. तर या कंडिशनमध्ये ते तसं होऊ शकतं. आता जर तूळ राशीत शनी महाराज आहेत आणि सप्तमात रवी मंगळाची युती आहे, तरी सुद्धा प्रेमविवाह हा होतोच. आता आपण पुढच्या योगाचा विचार करूया. सप्तम स्थानात शुक्र मंगळ आहेत आणि लाभस्थानात गुरु महाराज बसलेले असतील, तरी सुद्धा प्रेमविवाह हा अतिशय चांगल्या पद्धतीचा होतो. आता तूळ राशीमध्ये शनी आहे, मंगळ आहे, शनी मंगळाची युती आहे, पंचम स्थानात गुरु आहे. तर इथे सुद्धा प्रेमविवाह हा होतो. आपण हे सर्व योग जेव्हा बघतो, तेव्हा तुमची चंद्र राशी, लग्न राशी अशा सगळ्या पत्रिका आणि नवमांश या तिन्हीमध्ये लागू होतात. आपण तर मग अशीच पाहिलं, तूळ राशी कशी आहे, तर ती वायू तत्वाची आहे, शुक्राची राशी आहे. त्याच्यामुळे आणि तूळ राशी निसर्ग कुंडलीत सप्तम स्थानात येते. त्याच्यामुळे तुळेलाच कारकत्व आहे वैवाहिक सुखाचं. त्याच्यामुळे या राशीला वैवाहिक सुख हे चांगलं मिळतं आणि यांच्या पत्रिकेमध्ये तूळ राशीच्या पत्रिकेमध्ये प्रेमविवाहाचे योग देखील जास्त असतात.
आणि एक अतिशय तूळ राशीचा एक चांगला गुण असतो, की तूळ राशीचे लोकं हे नातं टिकवणारे असतात, सांभाळणारे असतात. आणि तूळ राशीचं काय होतं, की त्यांचा जोडीदार जर अग्रेसिव्ह असला, तरी ते एक 10 वर्ष, 15 वर्ष ते नातं 100% टिकवतात आणि आयुष्यात पुढे जात असतात. पण शेवटी तीही माणसंच आहेत. त्याच्यामुळे एक असा क्षण येतो, की आता बस, आता काही शक्य होणार नाही. त्याच्यामुळे ते नातं तिथेही थांबवू शकतात. आता शेवटी आपण एकच सांगते, की प्रेम असणं हे महत्वाचंच आहे. प्रेम भाव आहे. प्रेमाची एक अतिशय सुंदर भावना आहे. पण आयुष्यात तुमच्या योग्य व्यक्ती असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जर योग्य व्यक्ती असेल तुमचं, तर नक्की हे तुमचं प्रेम फायद्याचं ठरतं. तुमचं आयुष्य सुंदर बनवतं. आणि ती जर व्यक्ती योग्य नसेल, तर तेच प्रेम तुमचं आयुष्य जीवन कठीण करू शकतं. त्याच्यामुळे निर्णय घेताना घाई करू नका. आधी सगळ्या गोष्टी शांतपणे समजून घ्या. एखाद्या तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्या. कारण एकच लक्षात ठेवा, की प्रेम या भावना आहेत, इमोशन आहेत आणि प्रेम हे दीर्घकाळ टिकत नाही. कारण आयुष्यभर आपल्याला फक्त आपण प्रेम करत बसू शकत नाही. तर आपल्याला प्रत्येक गोष्टी सगळ्या आघाड्या, स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीने जगायचं असतं. त्याच्यामुळे प्रेम करताना जरी प्रेम झालं, तरी 10 वेळा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तूळ राशीचे असाल, तर कमेंटमध्ये नक्की येस लिहा. आणि जर हा माझा व्हिडिओ आवडला, तर लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या संपर्कात जे नातेवाईक, आत्ताची तरुण पिढी, कुठलीही व्यक्ती तूळ राशीची असेल, आपण मेष ते मीन राशीचा प्रेमविवाह कसा असणार आहे, याची सीरीज करत आहोत. तर प्रत्येकाला त्या राशीच्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. एकाचं जरी जीवन माझ्या या व्हिडिओमुळे सुधारलं, की मी धन्य पावेन किंवा मी देवाच्या चरणी नक्की कृतज्ञ राहीन. धन्यवाद. जय ज्योतिष.